आपण व्हिटॅमिन सी बद्दल बघणार आहोत. व्हिटॅमिन सी किंवा ॲस्कॉर्बिक ॲसिड म्हटलं जातं. हे व्हाईट क्रिस्टलाइन वॉटर सोल्युबल सबस्टन्स आहे. आंबट अशी याची चव असते. हेक्झोस डेरिव्हेटिव्ह आहे. हेक्झोस म्हणजे आपण ग्लुकोजचं वगैरे बघितलं 6 कार्बन ॲटम असतात तसं हेक्झोस ग्रुप आहे आणि स्ट्रॉंग रेड्युसिंग सबस्टन्स आहे. शरीरात हे सगळीकडे पसरलेलं असतं. कुठल्याही ऑर्गनमध्ये पर्टिक्युलर कुठल्याही ऑर्गनमध्ये ते स्टोअर होतं असं काही नाहीये. कशातनं मिळतं? तर जे आंबट फ्रूट आहेत म्हणजे लिंबू, ऑरेंज, संत्री म्हणतो, आवळा, पेरू, टोमॅटो, बेरीज, बेरीज म्हणजे बोरासारखं बी असलेले छोटंसं फळ आहे. तसंच हिरव्या पालेभाज्या, हिरव्या भाज्या. मोस्टली जर आपण बघितलं तर आवळा, पपया, पपई ज्याला म्हणतो, तसंच लाल आणि हिरवी मिरची, किवी फ्रूट आहे, स्ट्रॉबेरीज आहे, हिरव्या पालेभाज्या आहेत जसं ब्रोकोली आहे, काही सिरियल्स आहे फोर्टिफाईड सिरियल्स म्हणजे त्याच्यामध्ये आणखी न्यूट्रिएंट्स इन्क्रीज होतं आणि त्याचे ज्युसेस आहेत. तर अशा काही फ्रूट आणि व्हेजिटेबल्समध्ये व्हिटॅमिन सी आपल्याला बघायला मिळतं. व्हिटॅमिन सी हे फिजिओलॉजिकल फंक्शनसाठी फार महत्वाचं आहे. पहिलं म्हणजे हे कोलॅजन फॉर्म करतं आणि त्याचं मेंटेन करतं. कोलॅजन हे प्रोटीन आहे जे स्किन आणि कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये आपल्याला बघायला मिळतं. त्यामुळे एक बॉडी स्ट्रक्चरला सपोर्ट मिळतो त्याच्यामुळं. त्याचबरोबर बोन्स आणि टीथ फॉर्मेशनसाठी ह्याचा मेजर रोल आहे. काही हार्मोन्स आहेत जसं ॲड्रिनल कॉर्टेक्स आणि कॉर्पस ल्युटियम. तर हे जे आहे यांच्यामध्ये हार्मोन स्टिरॉइड हार्मोन सिंथेसिस करायचं काम, तयार करायचं काम भाग घेतं. आयर्न जे वेगवेगळ्या अन्नातून आणि व्हेजिटेबल्समधनं मिळतं ते ॲब्झॉर्प्शन करण्यासाठी व्हिटॅमिन सी ची फार गरज आहे. जखम झाले असेल तर ते पटकन रिपेअर करायचा रोल यांचा आहे. कुठल्याही ट्रेस, तणाव ज्याला म्हटलं जातं त्याला प्रोटेक्ट करायचं काम व्हिटॅमिन सी करतं. बाईल ॲसिड फार महत्वाचं आहे डायजेशन सिस्टीमसाठी, तर ते फॉर्मेशन करण्यासाठी ह्याचा उपयोग होतो. वॉटर सोल्युबल आहे त्यामुळे हे बेस्ट प्ले आहे अँटीऑक्सिडंट म्हणून. म्हणजे सेलला प्रोटेक्ट करतं फ्री रॅडिकल्स पासून. त्यामुळं ॲस्कॉर्बिक ॲसिड हे अँटीऑक्सिडंट म्हणून चांगलं काम करतं. डेली रिक्वायरमेंट किती लागतं? तर इन्फंट्समध्ये 30 मिलीग्रॅम, चिल्ड्रनमध्ये 80 मिलीग्रॅम, ॲडल्ट्समध्ये 75 मिलीग्रॅम आणि प्रेग्नन्सी आणि लॅक्टेशन असेल तर मात्र थोडं जास्त लागतं 100 to 150 मिलीग्रॅम. जर कमी पडलं व्हिटॅमिन सी तर काय होतं? तर महत्वाचं आहे म्हणजे स्कर्वी रोग. तर स्कर्वी म्हणजे काय? तर विकनेस जाणवतं, परत थकल्यासारखं होतं, पाय आणि हात जरा सुजल्यासारखं दुखल्यासारखं होतं. ह्याला आपण स्कर्वी म्हणतो. कशामुळे होतं तर कोलॅजन सिंथेसिस म्हणजे प्रोटीन जे तयार करायसाठी जे आहे त्याच्यामध्ये डिफेक्ट होतो व्हिटॅमिन सी नसल्यामुळं. तर आणखी काय होऊ शकतं तर इंटरनल हिमोरेज, सबक्युटेनियस हिमोरेज म्हणजे आतल्या आत ब्लिडिंग सुरू व्हायला लागतं किंवा स्किनच्या थोडंसं खाली सबक्युटेनियस लेअरला हिमोरेज होतं. मसल्स वीक पडतात, स्नायू त्यांच्यामध्ये थोडासा विकनेस वाढतो. स्वेलिंग सूज येते, स्पॉन्जीनेस म्हणजे मऊ आणि टेंडरनेस दाटल्यासारखं, ब्लिडिंग ऑफ गम्स होतात. लक्षात येतं या चित्रामध्ये दातांच्या मध्ये असं हिरड्यातून रक्त यायला लागतं. गम म्हणजे हिरड्या, त्यातनं ब्लिडिंग सुरू होतं. लुझनिंग टीथ, काही वेळा हे दात लूज होतात आणि पडतातही लवकर. डिले इन वूड हिलिंग म्हणजे जखम लवकर बरी होत नाही आणि इन्फेक्शन, वेगवेगळे इन्फेक्शन व्हायचे चान्सेस असतात. तर हे व्हिटॅमिन सी जर कमी पडलं तर हे वेगवेगळे आजार होतात. शेवटी आपण सगळ्या व्हिटॅमिनचं आपण समरी बघायचं आहे. व्हिटॅमिन ए हे जे सोर्सेस बघितले तर ऑइल, फिश, लिव्हर, एग, मिल्क, बटर आणि कॅरट्स. जर फंक्शन जर बघितलं आपण कशाच्या संदर्भात आहे आणि लंग्सच्या बाबतीत आहे, त्यामुळे डिफिशियन्सी झाली, कमतरता झाल्या तर कुठला डिसीज होतो तर नाईट ब्लाइंडनेस. व्हिटॅमिन डी ॲनिमल फॅट, मिल्क, गी, बटर मधून मिळतं. बोन्स अँड टीथच्या बाबतीत त्यांचे फंक्शन जास्त आहे. कमतरता असेल तर रिकेट्स हा डिसीज होतो. व्हिटॅमिन ई व्हेजिटेबल्स, मिल्क, एग, योग
एग योल्क आणि व्हेजिटेबल्स ऑइलमधनं मिळतं. मुख्य फंक्शन हे रिलेटेड असतं सेक्स ग्लँड बरोबर आणि कमतरता असेल तर हिमोलायसिस अँड स्टरिलिटी होतं. व्हिटॅमिन के जे आहे ते लिव्हर, स्पिनॅच, कॉलीफ्लॉवर, ग्रीन टोमॅटोज यांच्यामधनं मिळतं. मुख्य जे फंक्शन आहे ते ब्लड क्लॉटिंगच्या बाबतीत असतं. जर कमतरता असेल तर हिमोरेज होतं. इथं सगळे व्हिटॅमिन बी घेतलेले नाहीयेत, काही ठराविकच घेतलेलं आहे. व्हिटॅमिन बी 1 जर बघितलं तर सेरेलेस, व्हीट आणि कॅरॉट मिल्कमधनं मिळतं. नर्वस सिस्टीमच्या संदर्भात ह्याचे फंक्शन आढळतात आणि बेरी हा डिसीज होतो. व्हिटॅमिन बी 2 जो आहे तो सेरेलेस मिल्क, एग, लिव्हर ह्यांच्यापासून आपल्याला मिळतं. आईज अँड स्किन, ब्लड ह्यांच्या संदर्भात फंक्शन असतं. स्लो ग्रोथ होते आणि सोर आईज होतात. व्हिटॅमिन बी 4 मीट, फिश, सेरेलेस, पीनट्स पासून मिळतात. गम आणि टंगच्या संदर्भात हे फंक्शन असतं. इन्फ्लमेशन होतं टंग किंवा टंगच्या बाजूचं गम्स, सूज येते, रेड होतात. तर हे काही डिफिशियन्सी आहे व्हिटॅमिन बी 4 चे. व्हिटॅमिन सी जे आहे ते लेमन, ग्रेप्स, टोमॅटो, ऑरेंज, ॲपल्स आणि व्हेजिटेबल्स ह्याच्यातनं आपल्याला मिळतात. गम्स आणि वूड हिलिंग केलं जातं आणि स्कर्वी हा डिसीज होतो. तर इथं व्हिटॅमिन सी बद्दल आपण बघितलेलं आहे. थँक यू.